आश्चर्य करूया का? सर्वांना ही कल्पना आवडली. सर्वजण डोळे मिटून ध्यान करू लागले. त्यातनं एका मुलाला फुस फुस असा आवाज आला. त्याने तो घाबरला. तो डोळे उघडून पाहिले तर काय, समोर एवढा मोठा साप. तो साप साप असं करून ओरडू लागला. इतर मुलांनीही डोळे उघडले व तेही ओरडू लागले, साप साप. आणि असे करून ती मित्रमंडळी तेथून पळून गेली. थोड्या वेळात ती मंडळी तेथे आली तर त्यांना वेगळे दृश्य दिसले. एक मुलगा अजूनही शांतपणे ध्यान करत बसला होता व त्याच्यासमोर तोच साप फिरत होता. मग ती मंडळी विचारात पडली. तितक्यात तो साप तेथून नाहीसा आला आणि त्यातून एका जणांनी स्वामी विवेकानंदांना गदो गदो हलवले. आणि स्वामी विवेकानंद म्हणाले, मित्रांनो काय झालं आणि तुमच्या हातात काठ्या कशासाठी? मग एक मुलगा म्हणाला, अरे तुला माहिती नाही, तुझ्यासमोर केवढा मोठा साप आला होता. आम्हाला वाटलं की तुला साप चावला की काय. मग स्वामी विवेकानंदांनी नम्रपणे उत्तर दिले. तो मुलगा म्हणजे स्वामी विवेकानंद, त्याने नम्रपणे उत्तर दिले, मित्रांनो मला तर सापाबद्दल काहीच माहिती नाही. मी तर एक अपूर्व आनंद लुटत होतो. या बालकाचे बोलणे ऐकून ते मुलं आश्चर्यातच पडले. आणि अजून एका दिवशी तर नरेंद्रच्या घरी पाहुणे आले होते. नरेंद्र व त्याचे बाबा पाहुण्यांबरोबर फिरायला निघाले. पाहुण्यांनी नरेंद्रला काही प्रश्न विचारले. नरेंद्र, तुला काय आवडते रे? मला त्या घोडागाडीवर बसणं आवडतं. नरेंद्र, तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे? मला घोडेस्वार व्हायचे आहे. पाहुणे तर आश्चर्यातच पडले. एका वकीलच्या पोराला घोडेस्वार बनण्याची इच्छा. बाबांना तर राग आला. बाबांनी त्याचा हात धरून त्याला घरी नेले व भुवनेश्वरी देवी यांना सांगितले, बघा तुमच्या मुलाला घोडेस्वार व्हायचे आहे. आणि तेथून रागात निघून गेले. मग भुवनेश्वरी देवीने नरेंद्रचा हात धरून त्याला देवघरात नेले आणि कृष्णाच्या फोटोकडे बोट टाकून त्या म्हणाल्या, तुला घोडेस्वार व्हायचे आहे ना? हो पण त्या कृष्णासारखा. तो कसा सारथी आहे? अर्जुनाला तो कसं ज्ञान देत आहे, तसं तू सारथी होऊन अख्ख्या जगाला ज्ञान दे. शरीर पाण्यानं शुद्ध होतं, सत्य धर्माने निर्मळ होतं. आई म्हणायची, अरे सर्वश्रेष्ठ कला म्हणजे जीवन जगण्याची कला. बुद्धीच्या बळावर ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाच्या बळावर मन जिंकता येते आणि मन जिंकलं की जग जिंकणं काही अवघड नसतं. आणि हे जग जिंकलं स्वामी विवेकानंदांची आठवण म्हणून सांगावंच वाटतं. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. धन्यवाद.